बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील याच सुदर्शन ढाब्याजवळ काल अन्न व औषधी प्रशासनाच्या राज्य दक्षता पथकाने मुंबई येथून या ठिकाणी येऊन या ठिकाणी रात्री कारवाई केली आणि त्या कारवाईमध्ये इंडियन गॅस या कंपनीचा एक सिलेंडर त्यांनी एक टँकर ताब्यात घेतला। हा टँकर या ठिकाणी येऊन आपण इथे पाहू शकतो की हा जो एक सिलेंडर दिसतोय या सिलेंडर मध्ये गॅस खाली करण्यात येत होतं आणि तेथून या टँकर मधून छोट्या सिलेंडर मध्ये व्यावसायिक सिलेंडर गॅस भरून खामगावच्या व्यावसायिकांना हा वितरित करण्याचा हा मोठा काळा बाजाराचा मोठा रॅकेट या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून सुरू होतं। ज्यावेळेस इंधन टंचाई सुरू झाली होती त्यावेळेस पासून हे रॅकेट सुरू असल्याची माहिती आहे आणि राजरोजपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा काळा बाजाराचा रॅकेट या ठिकाणी सुरू होतं। मात्र या खामगाव मधील पोलीस विभाग असू द्या, महसूल विभाग असू द्या, या अधिकाऱ्यांनी याची कानोखान याची खबर नसावी हा पण फार मोठा प्रश्न चिन्ह आहे। मुंबईवरून जे पथक या ठिकाणी येते एवढ्या 500 किलोमीटर वरून हे पथक येते, राज्य दक्षता विभागाचं पथक येते आणि ते या ठिकाणी कारवाई करून एवढं मोठं रॅकेट पकडते। मग हे जे खामगावचे किंवा जिल्ह्यातले जे अधिकारी आहेत यांना याची खबर नसणे यामध्ये फार मोठे गोडबंगाल असल्याचीही चर्चा आहे। एकंदरीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यामधले अवैध धंदे बंद करण्याची घोषणा केलेली आहे। मात्र काही विभागातल्या अधिकाऱ्यांमुळे हा अवैध व्यवसाय मोठ्या राजरोसपणे सुरू होता आणि याचा भड्डापाड हा काल झालेला आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, खामगाव, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।